आपण पाहत आहात स्वराज्य संदेश, बातम्या लोकहिताच्या। परांडा बार्शी रोडवर भीषण अपघात, महिलेचा जागीच मृत्यू। गुंतवणूकदार आणि कंत्राटदारांच्या निष्काळजीपणाचा फटका, 5 वाहनांसह दोघांवर परांडा पोलिसात गुन्हा दाखल। बार्शी ते परांडा रस्त्यावर रिशा लॉज जवळील वजन काट्याच्या समोर झालेल्या दुर्दैवी अपघातात बार्शी येथील एका 50 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला। रुबाब हमीद शेख वय 50, राहणार भोसले चौक, जामगाव रोड, बार्शी असे मृत महिलेचे नाव असून या प्रकरणी परांडा पोलीस ठाण्यात निष्काळजीपणाचा ठपका ठेवत 2 जणांसह एसबी देशमुख कन्स्ट्रक्शन कंपनीच्या 5 वाहनांवर भारतीय न्याय संहितेच्या BNS विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना बुधवार दिनांक 22 जुलै रात्री 8:45 वाजण्याच्या सुमारास रिशा लॉज पुढील रस्त्यावर असलेल्या वजन काट्यासमोर गाडी रस्ता विभाजकाला जोरदार धडकली। या अपघातात गाडीचा दरवाजा अचानक उघडल्यामुळे रुबाब शेख रस्त्यावर फेकल्या गेल्या आणि गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी मृत महिलेचा मुलगा व बार्शी न्यायालयातील वकील इरफान हमीद शेख वय 40 यांनी परांडा पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून संदीप पाटील, तुषार चौधरी, एसबी देशमुख कन्स्ट्रक्शन कंपनीची 5 वाहने MH18 CD 5315, MH18 BZ 1605, MH18 BZ 1606 आणि इतर 2 वाहने यांच्यावर निष्काळजीपणा करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता BNS कलम 251, 125 ब, 106(1), 126(2) आणि 35 अन्वये गुन्हा गुर्ण 367/2026 दाखल करण्यात आला आहे। गुरुवार दिनांक 23 जुलै पहाटे 3:10 हा गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार शिंदे, बेंच क्रमांक 1224 हे या प्रकरणाचा तपास करत आहेत। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।